टाईपचे बंधारे पण आहेत. 2008मध्ये काय झालं, पाऊस कमी झाला, तळी कोरडी राहिलीत, जी काही भाताची रोपं टाकलीत ती जळालीत. अच्छा. बऱ्यापैकी पाऊस झाला तर आम्हाला जवळजवळ 5,500 क्विंटलपर्यंत भात व्हायचा, धान व्हायचे. अच्छा. पण 2008मध्ये पावसाअभावी धान झाले फक्त 450 क्विंटलच्या जवळ. विकास भाऊ समोर प्रश्न निर्माण झाला, दरवर्षी जर असा अनियमित पाऊस पडत राहिला, उत्पन्नात तेवढी तूट आली तर हे 3-4 प्रकल्प कसे सांभाळायचे. मागून मागून मागायचं किती आणि देणारे काय देतील, त्यापेक्षा आपणच काहीतरी मार्ग शोधला पाहिजे. तर हा 12 महिने वाहणारा ओढा आहे. अच्छा. मे महिन्यातही 2 तास विजेचे मोटर चालेल एवढं पाणी दगडामधून तिकडून झिरपून येतच राहतं. विकास भाऊने असा विचार केला, इथे जर आपण एखादा छोटासा चेक डॅम बांधला तर जून जुलैमध्ये थोडा तर पाऊस पडेल आणि सुरुवातीला पडणारं पावसाचं पाणी जे नदीला जाणार आहे ते वळवून जर आपण आपल्या भागात घेतलं तर आपणास आपली तळी भरून भाताची लावण करायला सोपं पडेल. बरोबर. मग ठरलं इथे बांधायचा. मग सर्वात महत्त्वाचा प्रश्न येतो तो पैशाचा. यासाठी पैसा आणायचा कुठून? तर 2008-2009 या कालावधीत विकास भाऊनी जो अंध, अपंग, मूक बधिर, कुष्ठरोगी बांधव यांना धरून जो ऑर्केस्ट्रा निर्माण केला त्याचे 16 कार्यक्रम पुण्या मुंबईमध्ये झाले. त्यामधनं बराचसा पैसा मिळाला. मग याचं बांधकाम करायचं ठरलं. तर सुरुवातीला हा ओढा, ते वाढलेलं झाड, आणखी ते गवत दिसतं बघा तिकडे, आणि बंधाऱ्याचा अर्धा भाग पलीकडला, पावसाचं पडणारं पाणी त्या डोंगराच्या कडेकडे नदीला निघून जायचं. आणि टाक्याच्या खालच्या भागात जे दगड दिसतात तुम्हाला ते वाहून जाणाऱ्या पाण्याच्या जमिनीची लेवलिंग होती. तर आपला बंधारा टिकावा त्यासाठी आपलं फाउंडेशन मजबूत असणं जरुरीच होतं. म्हणून त्या लेवलच्या खाली इथे 6.5-7 फुटाचा आधी चरच खोदला. आता दोन्ही बाजूला पहा, तुम्हाला निव्वळ दगडाची कातळ दिसते आणि दगड हा पांढरा आहे. काळा दगड कसा तरी मार दिला फुटतो, पांढरा दगड फुटायला जड जातो. म्हणून बराचसा पैसा आमचा पायवा खोदण्यात खर्च होऊन गेला. आता येणाऱ्या लोकांना टाकाऊ वस्तूपासून टिकाऊ वस्तूचा सदुपयोग कसा करून देता येईल आणि कमीत कमी खर्चात आपलं बांधकाम कसं करता येईल, त्यासाठी विकास भाऊनी आपली बुद्धी काय वापरली. ही आतल्या भागात पहा, तुम्हाला 8-9 इंचाची RCCची भिंत दिसते. व्हील लावलं, त्या ठिकाणी लोखंडी दार दिलेला आहे. ते दार एवढ्यासाठी दिलं का एकदाची आपली तळी भरली तर जास्तीचं येणारं पाणी आपणास नदीला सोडता यावं म्हणून तिथे लोखंडी दार दिला आहे. ते जर दिलं नसतं तर पहिलं तळ फुटलं तर सर्व तळ्याची वाट लावली असती. तर ही भिंत त्या डोंगराच्या कडेला, जसं इकडे एल टाईप आहे तसं डाव्या बाजूला आहे पहा, ते एल टाईप दिसते तुम्हाला भिंत. ही प्युअर RCची आहे, त्यामध्ये असे जाडवाले राड वापरले आहेत. आणि दुसरी एक भिंत, मागचा जो 2 नंबरचा टायर आहे त्याच्याखाली दुसरी एक भिंत आहे, त्यामध्ये असे जाडवाले राड वापरले आहे अधेमध्ये. आणि दोन्ही भिंतीच्या मध्ये आता गावाच्या बाहेर बघितलं आपण तर जिकडे पाहाल तिकडे गावाच्या बाहेर आधी प्लॅस्टिकच दिसतं आपणास. तर 2-3 ट्रक प्लॅस्टिक गोळा करून आणलं, त्याचे बारीक तुकडे केलेत. सिमेंट, रेती, प्लॅस्टिक आणि खडी याचं मिश्रण केलं. ते मिश्रण त्या दोन्ही भिंतीच्या मधल्या पोकळीमध्ये थोडं ओतायचं, व्यवस्थित बसवायचं, प्रेस करायचं, पुन्हा त्या भिंती वर उचलायच्या, पुन्हा त्या खडी मिस्त्री प्लॅस्टिकचं मिश्रण ओतायचं, व्यवस्थित बसवून प्रेस करायचं. असं करून याचं बांधकाम त्या जमिनीच्या लेवलच्या वर ग्रॅव्हिटीच्या हिशोबाने, कॅनलमधून पाणी बघितलं ना तुम्ही, ग्रॅव्हिटीच्या हिशोबाने 2 मीटर बांधून घेतलं. आता याची टापची रुंदी पहा, 5.5-6 फूट आहे. तिकडून दगडातून येणारं पावसाचं पाणी आहे, डोंगरावरून येणारं पावसाचं पाणी आहे, त्यामुळं पावसाच्या पाण्याला फोर्स राहील. त्या फोर्सने आपला बंधारा पालथा पडू नये म्हणून इकडे पहा, तुम्हाला उजव्या बाजूला टायर्स लावून त्याची रुंदी वाढवलेली आहे. आता प्रश्न हा पडतो, टायर्स का वापरले? हे वापरलेले टायर्स आहेत. तुमचा जर अभ्यास असेल तर ऊन, वारा, पाऊस याचा या टायर वरती काही परिणाम होत नाही. ही वापरलेली असल्यामुळे 100-150 रुपयाचा एक टायर मिळतो. हा टायर जर पावसाळ्याच्या दिवसात तुमच्या घराच्या आजूबाजूला पडून राहिला तर कितीतरी डास तयार होतील, जाळतो म्हटलं तर प्रदूषण होईल. तर अशा रीतीनं टाकाऊ वस्तूपासून या बंधाऱ्याची निर्मिती केली. तर हा जो कॅनल तुम्ही बघता जे पाणी वाहत आहे, हा एकमेव कॅनल असा आहे की आपल्या प्रकल्पामध्ये जी 17 मोठी तळी आहेत त्यातली 11 तळी या एका कॅनलनी, कुठेही विजेचा खर्च नाही, कुठेही
डिझेलचा खर्च नाही, निवड ग्रॅव्हिटीच्या भरोशावरती या एका कॅनलने आपणास 11 तळी भरता येतात. म्हणून 2010 पासून आपणास पाण्याचा तुटवडा म्हणून भासतच नाही. अच्छा. जिकडे बघाल तिकडे, आता तुम्ही जाऊन आलात, हां हां जिकडे बघाल तिकडे सर्व पाणीच पाणी तुम्हाला पाहायला मिळालं. ती सर्व किमया आहे ती या बंधाऱ्याची. पडशील आता हा फक्त 2च मीटर आहे, पण याच्यावर 10 मीटर उंच बंधारा आहे. अगदी अजून वरती आहे जंगलामध्ये. बनवलाय तेव्हा. हो. 1980 मध्ये बाबाच्या हयातीत त्याची निर्मिती तुम्ही केली. फोटोच दाखवला होता मला. हां हां. अच्छा. म्हणजे हे इथून पाणी भरलं की तुम्ही तुमच्या तिकडे शेततळ्यात नाही नेत, मग हे नदी आहे का बाजूची जाणारी? तो ओढा आहे, अच्छा. नदीला जातो, मुलच्या नदीला मुजा जाऊन नदीला. मिळतो. म्हणजे जास्त पाणी झालं तर आपोआप तिकडे तुम्ही जाते. मधात गेले ना, तुम्हाला हां. एक एक ओढा कॅनल लागला दिसला, ना, कॅनल का? हा हा, तो असा जातो ओढा सिमेंटचा. लागला ना एक तुम्हाला हां, हां. तिथे रस्त्याने जबरान श्रम निकेतनमध्ये जाताना बरोबर. नाला हां लागला हां ना, हां. तर तोच नाला हा, अच्छा, तो आहे. हेच पाणी हां. जातं तिथे अच्छा. आणि ते नदीला जाऊन मिळतं.